नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण आरआरबी ग्रुप डी आणि एनटीपीसीचे प्रश्न घेतो आहे। बघा, आता 10 प्रश्न असेल याच्यामध्ये। आता हा पहिला प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, अंजलीने 2 वर्षासाठी 6% सरळ व्याजाने 2 वर्षासाठी किती 22,500 कर्ज घेतले। त्याच दिवशी तिने अशोकला त्याच व्याजदराने आणि त्याच कालावधीसाठी चक्रवाढ व्याज दराने रक्कम दिली। म्हणजे त्यांनी सरळ व्याजाने घेतलंय आणि चक्रवाढ व्याजाने देऊन टाकलंय, तर त्याला किती तोटा किंवा नफा होईल असा आपल्याला प्रश्न आहे। आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्ही जर सरळ तुम्हाला समजत असेल, कोणतीही रक्कम जर आपण सरळ व्याजाने घेतली आणि चक्रवाढ व्याजाने जर आपण कोणाला दिली, तर आपल्याला तेवढ्याच कालावधीसाठी आणि तेवढ्याच दराने तर आपल्याला फायदा होईल ना, बरोबर। म्हणजे आपल्याला होईल फायदा। म्हणजे ह्या केसमध्ये अंजलीला काय झालंय, तर अंजलीला फायदा झालाय। मग हा तोटा आणि हा तोटा कॅन्सल होऊन जाईल। मग 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे, 1 आणि 2, 1 आणि 4 यांच्यामध्ये कोणतं तरी आता उत्तर असेल। आता बघा कसं सॉल्व करायचं या गणिताला, हे बघा। आता काय करा, 2 वर्षासाठी 6% सरळ व्याजाने 22,000 घेतले। म्हणजे आता बघा, हा असेल सरळ व्याज आणि हा असेल चक्रवाढ व्याज। आता दोन्हीचा डिफरन्स काढावा लागेल आपल्याला। आता मला सांगा, सरळ व्याज पहिल्या वर्षी आणि हा दुसऱ्या वर्षी। पहिल्या वर्षी किती आहे 6%, म्हणजे तो दुसऱ्या वर्षी 6%च असेल ना। सरळ व्याज कितीही वर्ष असेल तर 6% असतं। मग आता चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी काय असेल सर 6%, पण दुसऱ्या वर्षी ते वाढून जातं ना। मग 6% असेल, पण 6% वरती काय जास्त होऊन जातं ते। म्हणजे या दोघांचं काय निघतं, तर दोघांचं 12%च निघतं, पण यांचं 12% निघत नाही, यांचं जास्त निघतं। मग चक्रवाढ व्याज टक्के जर काढायचं, पण दुसऱ्या वर्षी त्या व्याजावरती व्याज, तर आपण कसं काढतो बघा, 6 आणि 6 किती झाले, तर सर 12 झाले। मग आता काय करायचं, हा 6 6 36, म्हणजे 0.36 जास्ती आलं आहे। म्हणजे हा 12.36 आले 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज। समजलं? हां, म्हणजे दोघांची आपण बेरीज केली 12 आणि मग 1 6 आहे ना, 6चा वर्ग केला आहे, 6 36, ते पॉईंटच्या नंतर टाकून दिलं। म्हणजे आता मला सांगा, याला रक्कम किती 22,000, व्याज तेच आहे आणि कालावधी पण तेच आहे। मग आता त्याला तोटा की नफा आता प्रश्न आहे। आता मला सांगा, ह्या दोघांची जर आपण वजाबाकी जर केली तर 0.36 सर जास्त निघतात। मग आता 0.36 ची रक्कम काय आहे हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। म्हणजे 0.36 काय आहे। मग आता सर हे 22,500ला आपण 100 म्हणू शकतो, म्हणजे हे 100% असेल ना। हो सर, मग 100% म्हणजे 22,000 हे 500 आहे। आणि आता आपल्याला काय, ही म्हणजे किती व्याज फायदा झाला आता आपल्याला, हा 0.36 म्हणजे किती, इथे फक्त सर गुणाकार टाका आणि हा 100 फक्त सर इथे भागीला आणा। आता मित्रांनो, फक्त याला कटछाट करा। हा पॉईंट आहे ना, तर हे 2 शून्य कॅन्सल करून टाका, म्हणजे हा पॉईंट कॅन्सल झाला आहे। आता वरती काय 225 आहे आणि 36 आहे आणि भागीला 100 आहे। मग सर 25 चूक 100 आणि 25 नम सर, तर 225 आणि 4 1 4 4 नम 4 1 4 4 नम सर 36 नम सर, तर 81 रुपये झाला नफा झाला आहे। कोणाला, अंजलीला। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। आणि हा प्रश्न आला मित्रांनो ग्रुप डी 2018 मध्ये। आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। आणि असे गणित मित्रांनो आपल्याला फक्त ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या। कन्सेप्ट एकदा समजली मग हे सोपं आहे, मग काही अवघड नाही। फक्त काय करतो ते स्टेप एकदा फक्त समजली तुम्हाला की मग, आणि असे गणित मित्रांनो तुम्ही जर SSC GD किंवा आरआरबी ग्रुप डी, NTPC रेल्वे याची जर तयारी करत असाल, तर असे गणित तुम्हाला यायला पाहिजे। आणि फक्त इथून पुढे माझ्यासोबत 6 महिने थांबा, 6 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर करून देतो व्यवस्थित। कन्सेप्ट फक्त व्यवस्थित बघायचं आहे, कन्सेप्ट नोट डाऊन करायचे तुमच्याकडे, ठीक आहे। चल आता बघा नेक्स्ट उदाहरण बघा। आता हा दुसरा प्रश्न बघा काय आहे, पुनीतने रीनाकडून 2 वर्षासाठी सरळ व्याजाने काही रक्कम उधार घेतली व
पुनीतने ही रक्कम वेणूला 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज दराने दिली. 2 वर्षाच्या शेवटी त्याला चक्रवाढ व्याज म्हणून 110 रुपये मिळतात. कोणाकडून? तर वेणूकडून पुनीतला. आणि 100 रुपये सरळ व्याज म्हणून दिले गेले. 100 रुपये त्यांनी ज्यांच्याकडनं आपण सरळ व्याजाने घेतली होती ना, त्याला 100 रुपये दिले आणि ते घेऊन विनीतकडनं त्याला 110 रुपये मिळाले. म्हणजे आणि काय विचारलं मग? त्याला व्याजाची रक्कम आणि दर काढा असं विचारलं आहे. मग आता सरळ सरळ आहे. आता बघा, हा सर सरळ व्याज असेल, सरळ व्याज, आणि हा सर चक्रवाढ व्याज आहे. बरोबर. आता सर सरळ व्याज त्याला किती मिळालं? 2 वर्षासाठी आहे ना, तर हा पहिला वर्ष आणि हा दुसरा वर्ष. पहिल्या वर्षी त्याला सरळ व्याज किती मिळालं त्याला? तर त्याला 100 रुपये. म्हणजे सर हे सरळ सरळ आपण 50-50 दोन्ही वर्षात त्याला 50-50 मिळालं असेल. पहिल्या वर्षी त्याला 2 वर्षाचं आहे ना, कारण हे इथे हे 2 वर्षाचं आहे. मग पहिल्या वर्षी त्याला 50 आणि दुसऱ्या वर्षी 50. मग आता चक्रवाढ व्याज किती मिळालं? चक्रवाढ व्याज सर 110 आहे. मग इथे सर हे 100 करा. आता इथे सर पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मित्रांनो सेम असतं. हे दोन्ही सेम आहे. मग आता 50-50 दुसऱ्या वर्षी किती आहे? आता दुसऱ्या वर्षी आता 110 आहेत ना. मग आता दुसऱ्या वर्षी सर 50 अधिक हे 10 मिळाले असतील. म्हणजे हे 110 झाले. म्हणजे मग सर हे 10 कशावर मिळाले? तर या 50 वरती मिळाले ना. आता जर आपल्याला हे फरक आहे 10 एक्स्ट्रा मिळाले, तर याच्यावरनं आपण आता दर काढू शकतो. कारण आपल्याला दर आणि रक्कम विचारली आहे ना. तर दर आपला हा बघा, हा 10 घ्यायचा. आता आपण दर कशावरती करतो? 100 वरती. सर हे 100 इथं लिहिले आणि भागीला काय असेल? तर ही जी बेस याच्यावरती 10 वाढले ना, हे बेस किंमतवरती पहिल्या वर्षीच्या व्याजावरती. मग हे सर हे 50 ठेवले. आता फक्त याला कटछाट करायचं आहे मित्रांनो. 50 एक 50, 50 दुनी आणि 10 दुनी सर, तर 10 दुनी सर 20. म्हणजे हे 20% हे निघाले आपला दर. आता 20% आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर 20% इथे आहे. म्हणजे हे ऑप्शन माझं नसेल आणि हे ऑप्शन माझं नसेल. वरीलपैकी नाही असं बी असू शकतं. आता आपल्याला रक्कम काढावीच लागेल. आता मित्रांनो आपल्याला सरळ व्याजाचं तुम्हाला मी सांगितलं होतं, जर आपल्याला रक्कम काढायची असेल किंवा ही मुद्दल काढायची असेल ना, तर मुद्दल जर काढायची असेल आपल्याला, तर काय करावं आपल्याला? हे व्याज गुणिला 100 करावं लागेल आणि मग काय असेल? मुद्दत गुणिला सर दर करावा लागेल. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. आता जर हे तुम्हाला करायचं असेल तर व्याज किती आहे सर? तर सरळ व्याज 100 आहे ना. हा 100 घ्यायचा. हा 100 गुणिला किती आहे? तर गुणिला सर 100 आहे. आणि मुद्दत किती आहे? तर मुद्दत सर हे 2 वर्षाची. म्हणजे हे 2 लिहिणार मी इथे. आणि सर दर किती आहे? हे दर काढला. दर आपण काढला. दर किती आहे सर? तर दर 20%. फक्त मित्रांनो याला आता सॉल्व करायचं आपल्याला. 20 एक 20, 20 पंच 100, 2 एक 2, 2 पंच 10 आणि हा 0 इथे. मग 5 5 सर, तर 5 5 सर 25. मग हे सर 25 आणि हा 0 उरला आहे, हा 0 इथे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? 250. म्हणजे ती रक्कम आहे 250 रुपये आणि दर आहे 20% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 250 आहे रक्कम आणि 20% व्याज. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? उत्तर असेल आपलं 2 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला, जर मित्रांनो मी जे टीच करतो आहे तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. कारण की ज्या वेळेस तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करताय तर त्यावेळेस मला पण असं मोटिवेट भेटतं की जास्तीत जास्त व्हिडिओ बनवावं म्हणून. ठीक आहे. चला, आता हा बघा. आता कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मित्रांनो काहीच होऊ शकत नाही बरं का. सर्व काही तुम्ही आहात आणि तुम्हाला डोळ्यासमोर ठेवूनच मी नवीन काहीतरी बनतो. तुम्हाला जर काही रिक्वायरमेंटची असेल की तुम्हाला सर हे व्हिडिओ बनवा, ते बनवा, तसं कमेंट करा की त्याच्यानुसार आपण व्हिडिओ पुढे चालू. कारण तुम्हाला जे काय पाहिजे तेच मला द्यायचं आहे ना. आणि तुम्ही ज्यावेळेस जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही मला कसं समजणार की तुम्हाला काय पाहिजे आहे. ठीक आहे. चला, आता बघा. आता याच्यामध्ये पहिले आपण कसं करत होतो की हे 10 प्रश्न आपण हिंदीमध्येच घेत होतो हे प्रश्न. पण काही मित्रांनी कमेंट केली की सर तुम्ही मराठीमध्ये प्रश्न घ्या. मग आपण मराठीमध्ये पण घेतलं आहे. मग आता तसंच त्याच्यानुसार जसं जसं तुम्ही कमेंट करसाल तसं तसं मला समजतं की आपल्याला काय काय करावं लागतं. ठीक आहे. मग चक्रवाढ व्याज दराने एका विशिष्ट रक्कम बघा, रक्कम 2 वर्षात किती होते? तर 3025 रुपये आणि 3 वर्षात 3327.5 रुपये होते. व्याज दरवर्षी वाढवले जाते. तर वार्षिक
व्याजदर आणि रक्कम अनुक्रमे काय असेल. म्हणजे आपल्याला दर विचारलाय आणि रक्कम विचारलंय, दोन्ही आपल्याला काढायचं आहे. मग आता बघा, आता काय आहे याच्यामध्ये दोन गोष्टी, इथं लिहा वर्ष, बरोबर, आणि इथं लिहा रक्कम. आता रक्कम लिहिले. आता काय आहे 3 वर्षात, हा 3 वर्ष इथं लिहा, वर्षाच्या खाली वर्ष. 3 वर्षात किती, हे 3027.5 रुपये होते. आता 2 वर्षात किती होते सर, हे 2 वर्षात 3025 रुपये होते सर. संपलं. हां, आता फक्त आता यांची वजाबाकी करा. 3 मधून 2 गेला सर 1, इथे किती राहील सर, इथे राहील सर 5, हाफमधून 5 गेले सर तर 2, 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 0 गेला सर तर 3 आणि हा 0. म्हणजे व्याज, एक्स्ट्रा व्याज किती मिळालं तर 302.5 रुपये मिळाले आहे. कशावरती, तर या व्याजावरती, म्हणजे याच्यावरतीच मिळालं असेल तिसरा वर्षाचा, तेवढा फरक. मग आपण तेच, आपल्याला जर दर काढायचा असेल तर आपण काढू शकतो. आता 3025 वरती आपल्याला व्याज मिळालं आहे 302.5. तर व्याज आपण 100 वरतीच काढतो ना, तर हे 100 म्हणजे किती, संपलं. इथे गुणाकार टाकायचा आहे आणि हा 3000 हे 25 इथे टाकायचं आहे. फक्त आता मित्रांनो हे फक्त कटछाट करा. हा 0 आहे ना, इकडे पॉईंटच्या नंतर 1 अंक आहे, इकडचा एक 0 कॅन्सल केला तरी चालते, किंवा हा पॉईंट इथे दिला तरी 0 खाली दिला तरी चालते. आता झालं. आता बघा हा पॉईंट नाही ना, आता 3025 झालं आहे. 3025 3025 कट, म्हणजे आपलं काय राहिलं आहे तर 10% निघालं आहे आपला दर. आता आहे सर 10%, हो सर, हे नाही आणि हे नाही, हे 2 ऑप्शन आहे. आता रक्कम पण आपल्याला काढावी लागते. आता रक्कम जर आपल्याला काढायची असेल तर रक्कम कसं काढतो सर आपण, बघा 10% निघाला, कारण हे चक्रवाढ व्याज आहे ना. सरळ व्याजामध्ये आपण सर्व काढत होतो की आपल्याला दर माहिती आहे, मुदत माहिती आहे आणि मुद्दल पण माहिती आहे. आता याच्यात आपल्याला मुद्दत माहिती नाही ना, मुद्दत काढायची आहे. मग आता काय करायचं आहे, दर 10% आहे तर चक्रवाढाचा बघा 10% दर करायचा आहे. याला हा रेशो पद्धतीने काढायचा, हा 0 म्हणजे 1 आज 10 निघाले. म्हणजे मूळ किंमत आहे 10 रुपये आणि त्याच्यावरती व्याज मिळालं 1 रुपये, असं याचा अर्थ आहे. आता बघा, आता मला सांगा 2 वर्षासाठी आहे ना, हे 2 वर्षासाठी दिलं आहे. मग आपण काय करायचं, हा 10 आहे ना, 10 डोक्यावर म्हणजे 10चा वर्ग करायचा आहे आणि या दोघांची करायची बेरीज, 10 ने 1 11 आणि हे 11चा वर्ग करायचा आहे. मग 10चा वर्ग किती आहे सर, तर 10चा वर्ग सर 100 आणि 11चा वर्ग सर 121. संपलं. म्हणजे 100 रुपयावरती आपल्याला 21 रुपये व्याज मिळालं आहे. मग व्याजाची रक्कम काय आहे सर, तर व्याजासहित रक्कम दिली आहे ना आपली, ही 2 वर्षाची एवढी होते, तर मूळ ही असेल आणि ही आपल्याला 100 काढायचं आहे, बरोबर. मग आता सरळ तेच लिहा. आता फक्त आता तेच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग हे 121 म्हणजे किती आपल्याला दिलं आहे ना, 3000 हे 25 आणि 100 म्हणजे आपल्याला काढायचं आहे, कारण 100 ही मूळ किंमत आहे ना आपली, ही 100 मूळ आहे ना इथे, ते म्हणजे आपल्याला काढायचं, म्हणजे रक्कम निघून जाते. इथं गुणीला टाका आणि हा 121 फक्त भागी राहणार. चल, आता फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे. 11ने भाग जातो, 11 दुनी सर 22, मग उरतात किती 8, 82. 11 साती सर तर 77 गेले 82 मधून तर उरतात 5, 11 पाची 55. मग आता सर अजून भाग जातो का, तर हो सर अजून भाग जातोय. 11 1 11, 11 दुनी 22, मग उरले किती 5, 5ला 5 जोडले 55, 11 पाची 55. म्हणजे काय राहिलं आहे खाली, आता काही नाही, 25 आणि 100. 25ला जर 100ने गुणला आपण तर किती येते, तर 2500. म्हणजे 2500 ती आहे रक्कम आणि दर आहे 10%. आता आपल्याला हेच विचारलं होतं ना, आलं आपलं उत्तर. 2500 आणि 10% कुठं आहे, तर इथे आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला, आता हा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न काय म्हटलं आहे, एक विशिष्ट वार्षिक चक्रवाढ व्याज दराने पैशाची रक्कम 2 वर्षात काय होते 12,100 रुपये आणि 3 वर्षात किती होते 13,310 रुपये होते. तर व्याजाचा दर आपल्याला विचारला आहे. आता दर काढायचा आहे. बघा काय आहे तेच आहे. इथं सर वर्ष लिहा, वर्ष, आणि इथं सर रक्कम लिहा.
इथं सर वर्ष लिहा आणि इथं सर हे रक्कम लिहा, संपला विषय. आता फक्त याला मित्रांनो आपल्याला कटछाट करायचं आहे. आता बघा किती आहे, 3 वर्षात, हे 3 वर्षात किती होते सर, तर 13,310 होते. आणि मग सर 2 वर्षात किती होते, सर 2 वर्षात 12,000 हे 100 होते. फक्त मित्रांनो याला कटछाट करा. हा 1, हा काय असेल, हा 0 असेल, हा 0, मग हा 1, मग हा 2 आणि हा काय असेल 1 आणि हा 0. म्हणजे आपल्याला एवढं जास्त मिळालं आहे कशावरती, 2 वर्षापासून 3 वर्ष झाला त्यावेळेस. मग आपल्याला काय काढायचं आहे, फक्त आपल्याला हे काढायचं आहे ना. तर बघा आता ही किंमत कशावरती वाढली आहे, तर या किमतीवरती वाढली आहे ना, म्हणजे ह्या 2 वर्षावरती वाढलं आहे ना. म्हणजे सर 12,100 म्हणजे किती सर, 1210 बरोबर. आता 100 आपण असंच काढतोय ना, जर आपल्याला दर काढायचा असेल तर गुणीला 100 टाकून देतो आपण. इथे फक्त गुणीला टाका आणि हा फक्त 21 इथे आणा, हा 0, बस संपलं आहे. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करायचं आहे. 1 0 1 0, हे 2 हे 2 कॅन्सल झाले. मग आता हा 121ला 121 कॅन्सल झालं आहे बरोबर. हा 0 हा 0 3 टाका, म्हणजे दर काय निघाला मित्रांनो, तर दर निघाला आपला 10% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. जर मित्रांनो मी जे टीच करतो आहे, मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रमंडळींना पण होईल. ठीक आहे. चला आता बघा नेक्स्ट उदाहरण बघूया. आता प्रश्न क्रमांक 5 आहे. काय म्हणते, वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज मोजले तर एका विशिष्ट व्याजदराने मिळणारी रक्कम 3 वर्षात काय होते, तर 625 रुपये आणि 4 वर्षात किती होते सर, तर 675 रुपये होते. तर वार्षिक व्याजदर किती आहे. आता काय आहे तेच आहे, आपल्याला वर्ष लिहायचं आहे आणि इथे काय लिहायचं आहे, तर इथे सर रक्कम लिहायची आहे. मग आता 4 वर्षात किती होते सर, तर 675 आणि 3 वर्षात किती होते, तर 625. म्हणजे इथे काय असेल सर 1 असेल, इथे काय असेल सर 0, हे 7 मध्ये 5 आणि 606 0, म्हणजे 50% आलं आहे. आता कशावरती वाढलं आहे हे, तर 625 वरती वाढलं आहे ना. हो सर. मग आपण 625 वरती 50 वाढलं आहे आणि याचा आपल्याला दरच काढायचा आहे ना. मग इथे फक्त गुणाकार टाकायचा आहे आणि हा 625 इथे घ्यायचा आहे. मग आता सर फक्त कटछाट करा. बघा 25ने भाग जातो, 25 दुनी 50, 25 दुनी 50 आणि 25 पाची 125. हो सर 25 पाची 125. आता 25 1 25, 25 चूक 100 आणि 4 दुनी सर तर 8% आपलं काय असेल व्याज असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि NTPC CBT 2 2022मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा मित्रांनो, आता बघा काय आहे, जर काही रक्कम चक्रवाढ व्याजदराने गुंतवली असेल ते 6 वर्षात स्वतःहून म्हणजे स्वतःच्या दुप्पट होते. जर व्याज वार्षिक चक्रवाढ व्याज आधारावर मोजले असेल तर, बरं का, चक्रवाढ व्याजावरती पाहिजे. हां, तर त्याचं व्याजदराने रक्कम किती वर्षात 8 पट होईल असं आपल्याला विचार आहे आणि व्याज चक्रवाढ आधारावरती असेल. आता मला सांगा, हे पहिली गोष्ट काय आहे, 6 वर्षात, म्हणजे इथं लिहा पहिले तुम्ही पट आणि इथं लिहा वर्ष. आता मला सांगा 6 वर्षात किती होते, तर 6 वर्षात ती होते सर दुप्पट. आणि आता 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता या गणिताला मित्रांनो तुम्ही 2 प्रकारे सॉल्व करू शकता. एक प्रकार म्हणजे काय, एक प्रकार म्हणजे असं आहे बघा. आता सर पहिली ही 1 असेल तर ही दुप्पट व्हायला किती वर्ष लागले, तर सर 6 वर्ष लागले. दुप्पट व्हायला 6 वर्ष लागले ना. मग सर याची दुप्पट व्हायला अजून किती वर्ष लागतील, तर 4. म्हणजे 2ची दुप्पट 4 होऊन जाईल ना, याला सर 6 लागेल. पण आपल्याला 8 पट व्हायला किती वर्ष लागेल. मग आता 4ची दुप्पट अजून किती होईल, तर 4ची दुप्पट सर 8 आणि ते किती असेल, मग 6 वर्ष लागतील ना ते दुप्पट व्हायला. मग किती वर्ष लागले,
बघा 6, 12 आणि 18 म्हणजे त्याला सर 18 वर्ष लागतील. 18 वर्ष लागतील. 18 वर्ष आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. एक या प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. पण या प्रकारे सॉल्व करायला एवढं छोटं गणित असेल तर सॉल्व करू शकता. जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठं दिलं तर हा दुसरी मेथड तुम्हाला वापरावंच लागेल. ठीक आहे. ते ज्यावेळेस गणित येईल त्याच्यात मी सांगतो तुम्हाला की हे दुसरी मेथड तुम्हाला कसं वापरायचं आहे. ठीक आहे. चला, याच्यासाठी तुमचं हे सर 18 वर्ष. नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा मित्रांनो, चक्रवाढ व्याजदराने गुंतवलेली, हे चक्रवाढ व्याज आहे बरं का, चक्रवाढ व्याजदराने गुंतवलेली रक्कम 10 वर्षात तिप्पट होते. किती वर्षात ती रक्कम त्याच्या 9 पट होईल? आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, इथे पहिले पट लिहा आणि हे वर्ष. हे नाही लिहायची तरी काही गरज नाही बरं का. इथं डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला. रक्कम किती आहे? 10 वर्षात तिप्पट होते. तर मला सांगा 10 वर्षात तिप्पट होत नाही, ही 1 असेल तर त्याची तिप्पट होईल किती वर्षात? तर सर हे 10 वर्षात. आपल्याला काय विचारलं आहे? 9 पट किती होईल? आता 3ची तिप्पट, 3 त्रिक 9 होईल ना, 3 त्रिक 9 आणि हे इथं 10 वर्ष लागतील ना. मग 10 किती वर्ष लागले? तर सर 10 आणि 10 20 वर्ष लागले. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. चला, आता पुढचं बघा. आता हा बघा मित्रांनो, आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही चक्रवाढ व्याजदराने ते 3 वर्षात दुप्पट होते, किती वर्षात ते त्याच्या आकाराच्या 128 पट होईल? आता मला सांगा मित्रांनो, आता 3 वर्षात दुप्पट होते तर तुम्ही ही पहिली 1 होती सर, मग त्याची दुप्पट झाली किती? 3 वर्षात. मग याची दुप्पट 4 झाली किती वर्षात? तर 3च वर्षात होईल ना. हां, मग हे 4ची दुप्पट झाली 8, हे 3 वर्षात. मग मित्रांनो तुम्ही ह्याची झाली 16. मग मित्रांनो असं तुम्ही करत 128 पर्यंत जाणार का? हे शक्य नाही. ह्या 2 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की या प्रकारे निघतंय, पण या प्रकारे आता 128 पट दिली आहे ना, तर 128 पटपर्यंत जाणं शक्य नाही. तुम्ही जाऊ बी शकता असं काही नाही. याचं बघा, याचं 32 होईल, मग हे 3 वर्ष, मग याचं होईल 64, मग हे 3 वर्ष, मग याचं होईल 128 सर. हे असं तुम्हाला जावं लागेल. मग आता काय आहे? 3, 3, 9, 12, 15 किती आहे? 18 आणि 21 म्हणजे सर 21 वर्ष लागतील. मग पण मित्रांनो जर आता 128 पेक्षा जास्त आलं अजून तर मग कसं करायचं आहे? बरोबर. तर मग एवढे ही आहे. मग ह्या गणिताचं मग याच्यासाठी आता दुसरी स्टेप सांगतो तुम्हाला. ही पण आहे 21 वर्ष उत्तर आहे आणि 21 वर्ष ज्याचं उत्तर आहे काही प्रॉब्लेम नाही. याच्यानुसार तुम्हाला जर का, पण काही मित्रांनो असं की याची दुप्पट वगैरे काही पाडे सर आम्हाला समजत नाही, इथपर्यंत तरी समजलं. पण जर तुम्हाला 256 दिलं आहे, तुम्हाला जर 2000 अजून काही पुढे दिलं आहे तर ते समजणं शक्य नाही. मग याच्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर मग कसं करायचं आहे बघा. आता याला आपण दुसऱ्या प्रकारे आपण कसं सॉल्व करू शकतो बघा. इथं लिहायचं आहे पट आणि इथं लिहायचं आहे वर्ष. मग आता काय करायचं आहे? 3 वर्षात दुप्पट होते ना, मग हे दुप्पट आणि हे 3 वर्ष. मग सर हे 128 किती वर्षात होईल असा प्रश्न आपल्याला आहे. मग सर हे 128ला आपण जर याचे फॅक्टर पाडले तर सर आपण हे असं लिहू शकतो का 2 आणि 2 पाया समान झाले आता. मग आता हे 2 आणि 7चा अर्थ काय आहे सर? तर हे असं आहे, म्हणजे 7 वेळेस 2चा गुणाकार, म्हणजे बघा 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 दुनी 128 म्हणजे ह्याचा अर्थ आहे 128च. मग आता काय करायचं? हे फक्त एवढं करायचं आहे आणि हा जो डोक्यावरती आहे ना, 2च्या डोक्यावरती 7, हा 7 लिहायचा आहे, हा 7 आणि हे 3 यांचा करायचा आहे गुणाकार, म्हणजे हा 7 गुणिला 3, 7 त्रिक सर तर 21 म्हणजे 21 वर्ष लागतील मग तुम्हाला. म्हणजे या प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. आणि जसं तुम्ही मागच्या उदाहरणात सांगितलं आहे तसं पण तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. पण याच्यापेक्षा जर मोठं आलं मित्रांनो तर तुम्हाला या प्रकारे सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा.
आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. आता या प्रश्नामध्ये कोणत्याही चक्रवाढ व्याजदराने ते 3 वर्षात दुप्पट होते तर किती वर्षात त्यांच्या आकाराच्या 256 पट होईल. म्हणजे आपण सर मग आता त्या प्रकारे करणार का, तर नाही. आपण कोणत्या प्रकारे करणार, हे पट आणि हे काय आहे सर, तर हे वर्ष. किती आहे, दुप्पट व्हायला 3 वर्ष लागतात, तर 256 व्हायला किती वर्ष लागेल असा प्रश्न आहे. मग आता सर हे 256ला सर मी असं लिहू शकतो. हो सर, म्हणजे 2चा गुणाकार 8 वेळेस, बरोबर. एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. आता जर तुम्हाला हे समजत नसेल तर हे कसं काढायचं 256, सर तुम्ही हे कसं करताय, तर डायरेक्ट करायचं आहे बघा. हे 256 आहे ना, हे 256 2ने भाग द्या. एक किती आहे, बेदुनी आणि बेआटी. मग अजून याला परत द्या 2ने, बेसक आणि बेचूक. आता परत याला 2 आहे, बेत्रिक बेदुनी. आता परत याला 2ने भाग द्या, म्हणजे किती 16. परत याला 2ने भाग द्या 8. परत याला 2ने भाग द्या 4. परत याला 2ने भाग द्या, बरोबर, किती 2. आणि परत याला 2ने भाग द्या म्हणजे 1. 1 2 3 4 5 6 7 8 आलं. मग जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत 2 2ने भाग द्या, म्हणजे हे तुमचं येऊन जातं. म्हणजे किती वेळेस, 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस 6 वेळेस 7 वेळेस 8 वेळेस, असं तुम्ही याला करू शकता. मग 8 आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, 8 आणि यांचा फक्त गुणाकारच करायचा आहे. 8 त्रिक सर, म्हणजे हे 8 गुणिला 3, 8 त्रिक सर, तर 24 वर्ष लागतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल. मित्रांनो, जर मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा प्रश्न बघा, कोणत्याही चक्रवाढ व्याजदराने ते 4 वर्षात तिप्पट होते, किती वर्षात ते त्याच आकाराच्या 2187 पट होईल. आणि हा प्रश्न आला आहे NTPC CBT 1 2019 मध्ये. आणि हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. हा प्रश्न कमेंटमध्ये तुम्ही सांगा की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे, इथेच आपण थांबूया.